परिषद आणि नगरपंचायतींचे निकाल। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सगळ्यात मोठा पक्ष हा ठरलेला आहे। भाजपचे 129 नगराध्यक्ष निवडून आलेत, तर 3325 नगरसेवक निवडून आलेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। महायुतीने केलेल्या विकास कामांना जनतेने पावती दिली, असं देखील फडणवीस म्हणाले। नगर परिषदांच्या निकालावरून संजय राऊतांनी मात्र भाजपवर पलटवार केलाय। त्याच मशीन तेच सेटिंग कायम होतं, असं राऊत म्हणाले। कमळ म्हणजे कमळच, शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेला आहे कमळ म्हणजे। राज्यात नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत भाजपच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतं टाकली आहेत। राज्याचे भाजपचे 129 नगराध्यक्ष निवडून आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। जे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। नगरसेवकांचा जर विचार केला आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक। एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली पावती आहे। भाजप हा सर्व जातींचा, सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीने विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे। महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच आहे। दुसरीकडे राज्यभरात बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारलंय। काँग्रेसचे 31, ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 नगराध्यक्ष निवडून आले। आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही। भारतीय जनता पक्षाने मशीन त्याच पद्धतीने फिट केल्या, तेच आकडे राहायला पाहिजे। आकडे तरी बदलायला पाहिजे होते। पैशांची जी गारपीट झाली त्या गारपीटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतं सुद्धा त्याच्या खाली झुकली गेली। कोकणामधल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला धक्का बसला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या मालवण आणि कणकवली या 2 नगर परिषदांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आहे। मंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी हा एक धक्का मानला जातो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे बंधूंच्या लढाईमध्ये निलेश राणे यांची सरशी झाली आहे। नगर परिषद निवडणुकीत राज्यातल्या काही बड्या नेत्यांना धक्का बसलाय। कोकणातल्या 2 नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मंत्री नितेश राणेंच्या उमेदवाराचा पराभव झालाय। 2 राणे बंधूंच्या वर्चस्वाच्या लढाईत निलेश राणेंनी बाजी मारली आहे। ह्या सगळ्या मागच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये एकही शिवसैनिक डगमगला नाही, ताकदीने उभा राहिला। जे काही जिद्द होती ती मैदानात दाखवली आणि आम्ही ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने जिंकला, असं माझं म्हणणं आहे। कोकणातला हा पराभव भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। मालवणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ममता वराडकर या विजयी झाल्यात, तर ममता वराडकर यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केलाय। हा विजय माझा नसून मालवणच्या सर्व जनतेचा आहे आणि तसेच आपले कार्यकर्ते, शिंदे शिवसेने गटाचे कार्यकर्ते हा यांचा विजय आहे। तसेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले आमदार निलेशजी राणे साहेब। कणकवलीमध्ये देखील नितेश राणेंना मोठा धक्का बसलाय। कणकवलीत निलेश राणेंचा पाठिंबा असलेले स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे विजयी झालेत, तर नितेश राणेंचा पाठिंबा असलेले भाजपचे उमेदवार समीर नलावडे हे पराभूत झालेले आहेत। खरं तर म्हणजे अनेक आमिषा आम्हाला दिली गेली, सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे। आणि म्हणून माझ्या कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा, मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार आहे। सातारा जिल्ह्यामधल्या फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रामराजे निंबाळकरांना मोठा धक्का बसला। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रामराजेंचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर यांचा पराभव झाला आहे। भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे बंधू शमशेरसिंह निंबाळकर नगराध्यक्षपदी निवडून आले।
तब्बल 30 वर्षानंतर फलटणमध्ये रामराजेंची सत्ता उलथवण्यात रणजितसिंह निंबाळकरांना यश आलंय. फलटण नगर परिषद निवडणुकीमध्ये अजितदादांचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसलाय. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये रामराजेंचे पुत्र अनिकेतराजे निंबाळकर यांचा 600 पेक्षा जास्त मतांनी पराभव झालाय. नगराध्यक्षपदी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे बंधू शमशेरसिंह निंबाळकर हे विजयी झालेत. फलटणमध्ये गेल्या 30 वर्षांपासून रामराजे निंबाळकर यांची सत्ता होती, पण ती सत्ता भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांनी उलथवली आहे. फलटण नगर परिषदेच्या 27 पैकी 16 जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी झालेत. विधानसभेनंतर फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीतही पराभव झाल्यानं रामराजे गटाची राजकीय ताकद घटल्याचं चित्र निर्माण झालंय. नगर परिषद निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. पाथरीमध्ये माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या पुत्राचा पराभव झाला. भंडाऱ्यामध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नीचा पराभव झाला, तर वैजापूरमध्ये आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू पराभूत झाले आहेत. संगमनेर नगरपालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजाई सुवर्णा खताळ यांचा 16,400 मतांनी दारुण पराभव झाला, तर काँग्रेस उमेदवार मैथिली तांबे या संगमनेरच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यात. संगमनेरमध्ये काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले. वैजापूर नगर परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे पराभूत झालेत, तर भाजपच्या दिनेश परदेशींनी संजय बोरणारेंचा 6,288 मतांनी दारुण पराभव केला. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ नगर परिषदेत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत. नगराध्यक्षपदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे विजयी झाले आहेत. भंडारा नगर परिषदेत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर यांचा पराभव झालाय. भाजपच्या मधुरा मदनकर यांनी त्यांचा 3,500 फरकानं पराभव केलाय. आमदार नरेंद्र भोंडेकरांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. गेवराईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडितांना धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार शीतल दाभाडे यांचा 5,054 मतांनी पराभव झालाय. भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भावजय गीता पवार या गेवराईच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यात. पाथरी नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुराणींच्या मुलाचा 436 मतांनी पराभव झालाय, तर शिंदेच्या शिवसेनेचे आसिफ खान हे पाथरीच्या नगराध्यक्षपदी निवडून आले. दर्यापूर नगर परिषदेत भाजप आमदार प्रताप भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळेंचा 2,200 मतांनी पराभव झाला. काँग्रेसच्या मंदा भारसाकळेंनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे नलिनी भारसाकळे आणि मंदा भारसाकळे या एकमेकींच्या जाऊ आहेत. तर अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे थेट 4थ्या नंबरवर गेले. नगराध्यक्ष पदासाठी अविनाश गायगोले हे 124 मतांनी विजयी झाले. तर शिंदेच्या शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक निवडून आला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल नगर परिषदेत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनाही धक्का बसलाय. मूल नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या एकता समर्थ यांचा विजय झालाय.
मुक्ताईनगरमध्ये खडसेंचं समर्थन असलेले भाजप उमेदवार भावना महाजन यांचा पराभव झाला, तर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या 2500 मतांनी विजयी झाल्या. जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगर नगर परिषदेमधल्या पराभवाचं खापर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर फोडलं. एकनाथ खडसे हा आमच्यासाठी अपशकुनी माणूस असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली. मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या कन्या संजना पाटील मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष झाल्या आहेत. मुक्ताईनगर नगर परिषदेच्या पराभवाचं खापर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर फोडलंय. एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरला अशी टीका गिरीश महाजनांनी केली आहे. हा माणूस आमच्यासाठी म्हणजे अपशकुन ठरला या निवडणुकीमध्ये. पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ खडसे बी असं म्हणेल. तुम्ही वेगळ्या पक्षाचे आहात, तुम्ही राष्ट्रवादीचे आहात, शरद पवार गटाचे, आणि तुम्ही आमच्या स्टेजवरून प्रचार करायला लागलेत आणि कमळ कमळ सांगायला लागले तर लोकांना हे न पटणार होतं. त्या खडसेंचं दुकान सांगतो मी बंद झालेलं आहे. कुठं काय त्यांचं 2 वेळा मुलगी उभी राहिली, ती सुद्धा जोरात पडली. त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विंगची अध्यक्ष आहे, भाजपचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली, भांडायला लागली तिथे लोकांशी. यामुळेच आम्हाला मुक्ताईनगर हे गमवावं लागलं, अन्यथा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पुढे गेलो. हिंगोलीमध्ये बांगरांच्या भावजे रेखा श्रीराम बांगर यांचा विजय झालाय. यावेळी आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीमध्ये शहरामध्ये जल्लोष मिरवणूक काढण्यात आली. जल्लोष मिरवणुकीमध्ये बांगरांनी विरोधकांना डिवचलं. दरम्यान विरोधकांवर टीका करताना बांगरांनी केलेले हातवारे पुन्हा एकदा चर्चेत आले. हे माझ्या सर्व शिवसैनिकांकडे राखलाय आणि विरोधकांच्या संतोष बांगर यांनी हिंगोलीमध्ये गड राखल्यानंतर विरोधकांना डिवचलंय. संतोष बांगर यांच्या भाऊजाई रेखा श्रीराम बांगर हिंगोली नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. भाऊजाई रेखा यांच्या विजयानंतर हिंगोली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. हिंगोलीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाऊजाई रेखा बांगर मैदानात असताना संतोष बांगर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये संतोष बांगर यांनी हातवारे करत विरोधकांना डिवचलंय. तर हिंगोली जिल्हा शिंदेंचा बालेकिल्ला असल्याच्याही घोषणा दिल्यात. हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला. शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या भाऊजाई विजयी झालेले आहे. हिंगोली नगर अध्यक्ष पदासाठी जे आहेत ते आमदार संतोष बांगर यांच्या भाऊजाई निवडणूक रिंगणामध्ये होत्या. मोठ्या मताधिक्याने जे आहेत ते निवडून आलेले आहेत. कळमनुरीचा आणि हिंगोलीचा गड राखला. अरे हे माझ्या सर्व शिवसैनिकांकडे राखलाय आणि विरोधकांच्या चंद्रपूरमध्ये 11 पैकी 8 नगर परिषदांवर काँग्रेसचा विजय झालाय. यावरून आज सुधीर मुनगंटीवारांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना अप्रत्यक्षरित्या सुनावलं. ज्या पद्धतीनं बाहेरच्यांना प्रवेश दिले गेले त्याचा परिणाम झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तर हा पक्ष बिनदाराचाच असावा, व्यक्ती योग्य आहे की नाही हे पाहिलं पाहिजे असं फडणवीस म्हणाले. चंद्रपुरात भाजप कुठे कमी पडली याची कारणमीमांसा करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले. भाजप आणि मित्रपक्षाला भरघोस यश मिळाल्याचं चित्र असताना चंद्रपूर मात्र त्याला अपवाद ठरलाय. चंद्रपुरात 11 पैकी 8 नगर परिषदांवर काँग्रेसनं विजय मिळवलाय. चंद्रपुरातल्या निकालानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी स्वतःच्याच पक्षाला सुनावलंय. आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल. काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही. त्या संदर्भात निश्चितपणे, कारण आता महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे, त्यामुळे निश्चित त्याची मीमांसा करून तिथे कुठे कमतरता राहिली आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करू. बाहेरचे लोक पक्षात गेलेल्याचा हा परिणाम झाल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय. तर पक्षाला दारं असूच नये, पक्षात झालेल्या प्रवेशाचा पक्षाला फायदा झाल्याचं फडणवीस म्हणाले.
ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. पक्ष हा बिनादाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे. दरम्यान मुनगंटीवार मंत्री असते तरी आम्ही जिंकलो असतो असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय. पैसा, यंत्रणा, सत्ता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 5-5 आमदार, इथे केवळ एक दाखवून दिला जिल्ह्यातील लोकांनी की वडेट्टीवार का टायगर नाम का टायगर अभी जिंदा है. मुळात म्हणजे विदर्भामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असून सुद्धा विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची पिछाड झालेली आहे, जो सर्व विदर्भाचा निकाल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये भाजपनं बाजी मारली आहे. अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजोळे विजयी झाल्यात. शिंदेच्या सेनेच्या मनीषा वाळेकर यांचा त्यांनी पराभव केला. तर बदलापूर नगराध्यक्षपदी भाजपच्या रुचिता घोरपडे या विजयी झाल्या.